आता येत असतात. अ, अगदी प्रगाढ अशा व्याख्यात्या आहेत. खूप सुंदर, खूप ठिकाणी त्यांची व्याख्यानं सुरू असतात आणि मानसिकतेवर आपण जे काम करतो ना शतायुषीमध्ये 20% व्यायाम, 80% आहार आणि 100% मानसिकता. तर त्या मानसिकतेमध्ये 100% मानसिकतेमध्ये अर्चिता ताई असू देत, आपल्या शशिकला ताई असू देत किंवा प्रिया ताई असू देत, धनाजी सर असू देत, आपल्या बोधकथा असतात वैशाली ताईंच्या असू देत, ही सगळी मानसिकतेवरती काम करणारे आपले सगळे टॉपिक असतात. आणि आपण फार वेळ न घालवता आपल्या हाडाच्या शिक्षिका, योग शिक्षिका आपल्या अर्चिता ताई, आपण त्यांच्याकडे जाऊ. अर्चिता ताई, हँडरेज करणार तुम्ही? सुमित सर, अर्चिता ताई, ओके. बघा, पिल्लूला घेऊनच बसले आहेत. आपलं शतायुषी बेबी येते, कारण एवढं सुंदर कुठं जाईल तिथं अगदी वयाच्या 19व्या दिवशीपासून आपल्या शतायुषीमध्ये सामील आहे आणि 9 महिने सुद्धा पोटात असताना त्या आईच्या बरोबर आपल्या शतायुषीचं सदस्य झालेलं आहे. तर जाऊ आपण अर्चिताताईंकडे. कंटिन्यू अर्चिता. सुमित सर, ओके, मीच टाकते येस बघा. हा, अर्चिता अनम्यूट करा अर्चिताताई. तुम्ही पोस्ट नाहीये का? एक ओके, पोस्ट करू. एकच मिनिट, एकच मिनिट. हा, ओके, कंटिन्यू. थँक्यू ताई. तर आपण आता एक्सपिरियन्स ऐकला, अश्विनीताईंचा ऐकला, त्याच्यानंतर आशाताईंचा ऐकला. किती छान दोघींचा पण एक्सपिरियन्स होता. आणि ह्या एक्सपिरियन्स मधून आपल्याला कळतं की कितीही प्रॉब्लेम्स आले तर त्या प्रॉब्लेम्स मधून आपण बाहेर पडू शकतो. फक्त थोडस स्वतःला बदलण्याचा जो माइंडसेट आहे, मानसिकता आहे, ती केली की नक्कीच आपण बदलत असतो. अरे रोजचं तेच रुटीन असतं. रोज सकाळी उठायचं, कामं आवरायची, पुन्हा जॉब वरती जायचं, परत यायचं, कामं आवरायची, जेवायचं आणि झोपायचं. आणि घरची जबाबदारी पेलत पेलत आपला हसणं, आपला आनंद, आपला वेळ, आपल्या आवडी-निवडी कुठं तरी निघून जात आहेत, निसटून जात आहेत असं वाटतंय. म्हणजे कसं की ओंजळीमध्ये पाणी पकडलंय, पण ते पाणी कधी केव्हा कसं हातातून निसटून जातं कळत नाही. पाण्याला आपण जास्त वेळ हातामध्ये होल्ड करून धरून ठेवू शकत नाही. पाणी थोडा वेळ आपल्या हातामध्ये ओंजळीमध्ये असतं आणि हळूहळू हळू कमी 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 होत निसटून जात असतं. तसंच माणसाच्या आयुष्यात सुद्धा गोष्टी घडत असतात. त्या ओंजळीतल्या पाण्याप्रमाणे माणसाचं आयुष्य आहे. हळूहळू तो क्षण, ते वेळ, ती वर्ष हळूहळू हळू निसटून जात आहेत आणि आपण मात्र बघण्याचा प्रयत्न करत असतो. मग हे हातातून पाणी निसटून जाण्याआधी त्याचा व्यवस्थित वापर करणं, त्या पाण्याचा आनंद घेणं, त्या पाण्याचा आस्वाद घेणं खूप महत्वाचं आहे. पण कुठंतरी घराची जबाबदारी पेलवता पेलवता आपलं हसणं, आपलं बोलणं, आपल्या सवयी, आपला आनंद, आपल्या आवडी-निवडी या सगळ्या गोष्टींमध्ये आपण हरवून जातो आणि फक्त आपण काम, रोजचं रुटीन, रोजचं तेच लाईफ आपण जगत असतो. आणि मंदिरात जाऊन देवासमोर हात जोडून आपण देवाकडे म्हणत असतो की माझ्या आयुष्यामध्ये बदल घडव, मला हे दे, मला ते दे, मला माझ्यासाठी एवढं कर, मी तुझं एवढं करते. पण सगळ्या गोष्टी मंदिरात गेल्यानंतर सुटत नाहीत. काही गोष्टी, तुमचं मनच एक मंदिर आहे. त्या मनातल्या मंदिरामध्ये तुम्ही जर त्या गोष्टी व्यक्त केलात, मांडलात किंवा ठरवलात, तर नक्कीच त्या गोष्टी घडत असतात. म्हणून स्वतःला आधी बदलायचं असतं. म्हणून जीवनामध्ये काही प्रसंग असे असतात, काही क्षण असे असतात, काही व्यक्ती अशा असतात की कधी ना कधी त्या टोचत असतात, पोचत असतात आणि त्याच्यामध्येच आपण अडकून पडत असतो. म्हणजे काय की गुलाबाला सुद्धा काटे असतात, पण गुलाब त्या काट्यांच्याकडे लक्ष देत नाहीये. गुलाब हा फुलत असतो, सुगंध देत असतो, आपलं सौंदर्य दाखवत असतो. तो काट्यांवरती लक्ष देत बसला असता तर गुलाब कधीच फुलला नसता. आणि काट्यांना सुद्धा काहीतरी बोचत असणार आहे. म्हणून म्हटलं जातं की काट्याला काहीतरी बोचत असेल म्हणून तो प्रत्येकाला टोचत असेल. मग प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा काही व्यक्ती असतात, अशा काही प्रसंग असतात, ते कुठे ना कुठे तरी टोचत असतात, बोचत असतात आणि यातून आपण बाहेर पडणं हे खूप महत्वाचं आहे. आणि हे बाहेर ज्या वेळेला आपण पडत असतो ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडत असतात. म्हणून आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये जर बदल घडवायचा असेल, तर छोटे 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 जे प्रसंग असतात, ते प्रसंग, छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या सवयी, छोटे छोटे विचार
छोट्या छोट्या गोष्टी आपण जेव्हा बदलतो ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं मोठा बदल आपल्या आयुष्यामध्ये होत असतो. पण जीवन जगत असताना आपलं एकच असतं की माझं आयुष्य हे बदलावं लागतं. आयुष्य इतरांना पाहून इतरांचं शिकून होत नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःला बदलत नाही ना तोपर्यंत आपलं आयुष्य बदलत नाहीये. म्हणून असं म्हटलं जातं की जिंदगी भर गालिब एक ही गलती करता रहा, जिंदगी भर गालिब एक ही गलती करती रहा, धूल पड़ी ते आईने पर और चेहरा साफ करता रहा. धूल धूल पड़ी आईने पर और चेहरा साफ करता रहा. आयुष्यभर आपण ह्याच चुका करत असतो. धूळ ही आरशावरती पडलेली असते. पण आपल्याला काय वाटतं की आपली प्रतिमा नीट दिसत नाहीये, चेहऱ्यावर धूळ आहे, चेहरा व्यवस्थित दिसत नाहीये, म्हणून चेहराच आपण आपला स्वच्छ करत बसतो, पण आरसा स्वच्छ केला जात नाहीये. तसंच माणसाचं सुद्धा होत असतं. आपलं जीवन खूप छान सुंदर दिसावंसं वाटतं, पण जीवन छान सुंदर असायचं असेल तर फक्त शरीर स्वच्छ करत, चेहरा स्वच्छ करत बसलं तर कधीही आयुष्य स्वच्छ होत नाहीये. त्या शरीराच्या आतमध्ये जे मन आहे, आत्मा आहे, ब्रेन आहे, डोकं आहे, ते सुद्धा स्वच्छ असावं लागतं. तर मग तुमची वरची प्रतिमा ही स्वच्छ, निर्मळ व्हावी लागते. त्यामुळं छोट्या-छोट्या प्रसंगातून या घाईगर्दीच्या जमान्यामध्ये सुद्धा स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजेच काय, की आयुष्याच्या घाईगर्दीत कोण कुठवर लक्षात राहतं? आयुष्याच्या घाईगर्दीत कोण कुठवर लक्षात राहतो? जो लक्षात राहतो तोच आपला असतो. जो लक्षात राहतो तोच आपला असतो. म्हणजे या घाईगर्दीमध्ये इतकी माणसं आपल्याला भेटत असतात, इतक्या व्यक्ती भेटत असतात, इतके गोष्टी असतात, पण किती गोष्टी आपल्याला लक्षात राहत असतात बरं? लहानपणापासून आतापर्यंत थोडासा बॅकअपला जावं. बॅकअपला गेल्यानंतर लहानपणी वाटत असतं, की मला खूप मित्र असावेत. पण आता मला सांगा लहानपणाचे कित्येक मित्र तुमच्या लक्षात राहिलेले आहेत. तुमच्या शाळेतले असू देत, हायस्कूल मधले असू देत, कॉलेज मधले असू देत किंवा तुमचे कलिग्स असू देत. या एवढ्या सर्कलमध्ये किती लोकांशी कनेक्टेड आहोत, किती जण आपल्या लक्षात आहे. ही फक्त गर्दी नकोय तर आपल्याला दर्दी माणसं आपल्या आयुष्यामध्ये लागतात. पण आपण आपल्या आयुष्यामध्ये सामानांचं असू दे, माणसांचं असू दे, प्रसंगाचं असू दे, विचारांचं असू दे, डोक्यांमध्ये इतकी गर्दी करत असतो आणि मग कधी कधी वाटून जातं की ही गर्दी नकोय आपल्याला. बघा की घरामध्ये भरपूर सामान असेल, पसारा असेल, वाटेमध्ये पुस्तकं पडली असतील, सामान पडले असतील, तर काही दिवस तुम्ही त्याला क्रॉस करून जाऊ शकता. पण एक दिवस असं वाटतं की चला बाबा उचलून ठेवूया, किती वेळा ते पायातच पडलेलं आहे, असं आपल्याला वाटतं. म्हणजे घरात जर सामान विखुरलेलं असेल तर आपण बाजूला काढून ठेवत असतो. पण जीवन जगत असताना मनामध्ये असे कितीतर विचारांचं सामान पसारा आपण करून ठेवलेला आहे, साधनांचा पसारा करून ठेवलेला आहे. त्याला फक्त आपण क्रॉस करून जात असतो, पण ते आवरण्याचा, ते बाजूला करण्याचा पण विचार करत नाहीये आणि त्यामुळं आपलं आयुष्य हे कधीही बदलत नाहीये. आईच्या पाठीमागं बाळ असतं, गाईच्या पाठीमागं वासरू असते, व्यक्तीच्या पाठीमागं त्याची सावली असते. तसंच प्रत्येक व्यक्तीच्या मागे त्याचे अनुभव असू देत, त्याचे एक्सपिरियन्स असू देत, त्याचं नॉलेज असू दे, या सगळ्या गोष्टी असतात. मग ह्या गोष्टी आपण बदलत जाणं आणि त्याच्यानुसार आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवणं खूप महत्वाचं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी, चांगली साधनं कमी असावीत, पण ती दर्दी असावीत. ज्यावेळेला ही चांगली कमी साधनं आणि दर्दी असतो त्यावेळेला आयुष्य खूप आनंदी असतं. मला सांगा की लहानपणी आपण होतो. आपल्या जनरेशन मध्ये सगळेच हट्ट आपले आई वडील पुरवायचे का? नाही. तर आई वडील आपल्याला सांगायचे, थांब पुढच्या महिन्यात आपण घेऊया, थांब पुढच्या वर्षी आपण घेऊया, असं आपल्याला थांबायला सांगत होते. पण आज परिस्थिती काय झालेली आहे? आज कुणीही थांबत नाही. आज आत्ता ताबडतोब अशी अवस्था झालेली आहे. जी गोष्ट हवी आहे ना ती मला आत्ता लगेच पाहिजे, नाहीतर मन अस्वस्थ व्हायला लागतं. आणि मन अस्वस्थ व्हायला लागलं की पूर्ण दिवस आपला खराब जात असतो. म्हणजे काय की आपण आपल्या मनाला ट्रेन केलं पाहिजे की कुठलीही गोष्ट मिळत असताना त्याला ठराविक कालावधी लागतो. तसं आपण आपल्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना कुठलीही गोष्ट मनासारखी नाही घडली तर अस्वस्थ व्हायला लागतो आणि अस्वस्थ झालं की पूर्ण घर डिस्टर्ब व्हायला लागतं. म्हणून सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होतात त्या सगळ्याच गोष्टी आपल्याला मिळतात का? पण याचा काही लोक चुकीचा पण अर्थ काढतात की आमच्या नशिबातच नाहीये. असं म्हटलं जातं की वक्त से पहले और नसीब से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता. पण इतकंच सांगावंसं वाटतं की वक्त से पहले किसी को कुछ नहीं मिलता, नसीब से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता. बरोबर आहे.
पण तुमचे प्रयत्नच नसतील तर काहीच मिळत नाही. प्रयत्न करावे लागतात. कारण आपण म्हणतो की आरोग्य मला चांगलं पाहिजे, माझं आयुष्य चांगलं पाहिजे, मी हेल्दी लाईफ जगलं पाहिजे, मला आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करता आल्या पाहिजे. आपण असं सहज होऊन जातो, पण त्याच्यासाठी आपण प्रयत्न किती करतो, हालचाल किती करतो, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तुमच्या प्रयत्नांची जोड असेल ना, तर सगळ्या गोष्टी मिळत असतात. पण प्रयत्नांची जोडच नसेल तर काहीच मिळत नाहीये. म्हणून म्हटलं जातं की फुलांना गंध असतो, सुगंध असतो. देणाऱ्याने विधात्याने तल्लीन होऊन फुलांना सुगंध आणि गंध देऊन गेलेला आहे. पण आपण ती फुलं वेचायचं सोडून त्या काट्यांच्याकडेच लक्ष देत बसलेलं असतो, बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देत बसलेलं असतो. हे कुठेतरी सोडलं पाहिजे. म्हणून आयुष्याचं ध्येय, गोल, फोकस हा व्यवस्थित असला पाहिजे. म्हणून एक व्यक्ती स्वामी विवेकानंदांच्याकडे जातो आणि ती व्यक्ती स्वामी विवेकानंदांच्याकडे जाऊन स्वामी विवेकानंदांना म्हणते की मी आयुष्यामध्ये खूप प्रयत्न करतोय, खूप कष्ट करतोय, पण मला अपेक्षित यशच मिळत नाहीये. मी आता थकून गेलोय, मी निराश होऊन गेलोय, माझ्या नशिबातच नाहीये. इतकी वर्ष मी राबतोय पण मला अपेक्षित यश मिळत नाहीये. तेव्हा स्वामी विवेकानंद त्या व्यक्तीला म्हणतात की बाहेर गेट जवळ एका दोरीला कुत्रा बांधलेला आहे. एक काम करा, माझं प्रार्थना होईपर्यंत त्या कुत्र्याला एक फेरफटका मारून आणा. मग ती व्यक्ती म्हणते इतकंच काम आहे, हो करून आणतो म्हणते. आणि ती व्यक्ती त्या कुत्र्याला धरते आणि बाहेर फेरफटका मारायला जाते. फेरफटका मारून आल्यानंतर स्वामी विवेकानंदांच्या समोर ती व्यक्ती येऊन बसते. आणि ती व्यक्ती येऊन बसल्यानंतर स्वामी विवेकानंद म्हणतात तुम्ही तर दमला नाही, पण कुत्रा खूप दमलेला आहे, असं बरं का झालं? असं स्वामी विवेकानंद त्या व्यक्तीला विचारतात. तेव्हा ती व्यक्ती म्हणते काय सांगू, मला तर मार्ग माहित होता, मला रस्ता माहित होता. तो रस्ता सोडून ते कुत्रं इकडं तिकडं सारखं जात होतं, म्हणून त्याला मी खेचत होतो आणि ते खेचण्यामध्ये तो जास्त दमून गेला. माझं विजन क्लिअर होतं, पण कुत्रा मात्र ते रस्ता सोडून इकडं तिकडंच धावत होतं. मग स्वामी विवेकानंद तेच म्हणतात, तुमचं सुद्धा विजन क्लिअर आहे, तुमचं सुद्धा ध्येय क्लिअर आहे, पण हा, तुमचं मन, तुम्ही इकडं तिकडं बाकीकडं अन्यत्र धावत आहात. म्हणून तुम्ही दमला आहात, थकला आहात, म्हणून तुम्हाला यश मिळालेलं नाहीये. मग मला सांगा, तुमच्या आयुष्यामध्ये आपला फोकस ठरलेला असतो, आपलं ध्येय ठरलेलं असतं, पण त्या कुत्र्याप्रमाणे आपलं मन इकडे तिकडे किती वेळा भरकटत असतं बरं? भरकटत असतं. जसं उदाहरणच द्यायचं असेल तर आता आपण दोन्ही एक्सपिरियन्स ऐकलो. त्या दोन्ही एक्सपिरियन्स मध्ये एवढे प्रॉब्लेम्स होते, एवढ्या सगळ्या गोष्टी होत्या, पण जिथं प्रॉपर काम करायचं होतं, जो मार्ग दिलेला होता, त्या मार्गापासून आपण डायव्हर्ट होत असतो. का डायव्हर्ट होतो? कारण ज्यांनी कधी काही बघितलंच नाही, ज्यांनी काही अनुभवच घेतला नाही, अशा व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगतात आणि आपण त्याच्यावरती विश्वास ठेवून जातो. म्हणजे जर कोल्ह्याला द्राक्षे खायलाच मिळाले नाहीत तर कोल्हा सतत म्हणत असतो की द्राक्षे हे आंबटच असतात आणि आपण लगेच विश्वास ठेवून जातो. पण ज्यांनी खरंच द्राक्षेची टेस्ट घेतलेली आहे, चव आहे, ज्यांनी खाल्लेली आहे, त्याचं आपण कधी ऐकतो का? नाही ऐकत. त्यामुळे ते आपलं भरकटणं होत असतं. आयुष्यामध्ये असेच असतात. बरेच जण आपल्याला दाखवत असतात, पण आपल्या आयुष्याचा जो आरसा स्वच्छ असला पाहिजे, तसं आपल्या मनामध्ये सुद्धा काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी क्लिअर असल्या पाहिजेत. आणि ह्या ज्या वेळेला सगळ्या गोष्टी क्लिअर असतात ना, त्यावेळेला आपल्याला पुढचा मार्ग सापडत असतो आणि मग आपलं आयुष्य सुखकर आणि छान होत असतं. मग आयुष्य सुखकर करायचे असतील तर विचार, संस्कार, स्वभाव हे सगळं बदलावं लागतं. त्याच्याबरोबरच थोडंसं हसणं सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये असलं पाहिजे. मी मगाशीच म्हटलं की डेली रुटीन लाईफ मध्ये आपण इतक्या गोष्टी करत असतो, इतक्या गोष्टी आपण करत असतो, डेली रुटीन लाईफ, काम, व्यस्त, पण आयुष्याच्या सगळ्यात शेवटी एकच प्रश्न राहतो, तू स्वतःसाठी काय केलास? तू स्वतःसाठी आयुष्य किती जगलास? पण त्याच्या ठिकाणी उत्तर लिहिताना मात्र आपण स्तब्ध होऊन जात असतो. इतरांसाठी काय केलो, आपण आयुष्य कसं जगलो, आपण इतरांसाठी काय करत आहोत हे भरभरून आपण सांगू शकतो, लिहू शकतो. पण तुझं काय? तू स्वतःसाठी काय केलास? शेवटी प्रश्नचिन्ह हे तिथंच राहतं, कारण त्याचं उत्तर आपल्याला माहित नसतं. म्हणून आयुष्य जगत असताना प्रसंग निसटून गेल्यानंतर खंत करत बसण्यापेक्षा आहे त्या गोष्टी करा. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की आपण नकळतपणे सांगून जातो की एवढं काम संपू दे, मी हे करतो. मला एवढंसं टार्गेट कम्प्लीट होऊ दे, मी करतो. माझी एक्झाम आहे, माझं हे आहे, माझं घराचं काम चालू आहे, एवढं कम्प्लीट होऊ दे, मग करतो. किती कारणं आपण देत असतो,
पण ही कारणं देत असताना कामं संपून जात असतात, वेळ संपून जात असतो, आयुष्य सुद्धा संपून जातं, पण कारणं काही केल्या संपत नाहीत आणि मग प्रश्नचिन्ह पडतं की खरंच मी स्वतःसाठी काय केलं? आणि मग स्वतःसाठी काय केलं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत नाही. कुठलीही गोष्ट करण्यासाठी सेपरेट आपल्याला वेळ मिळत नाही. वेळ हा काढावा लागत असतो. कित्येक लोकांना कितीतरी आरोग्याचे प्रॉब्लेम्स आहेत. पण आपण नकळतपणे म्हणतो की माझ्याकडे वेळच नाहीये. मग वेळच नाहीये. आपण म्हणतो की मुलांच्या परीक्षा संपू देत. मग मी व्यायाम करतो, मग योगा करतो. मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मी व्यायाम करतो, मी व्यवस्थित रुटीन फॉलो करतो. मे महिन्याची सुट्टी आली की आपण इकडे फिरायला जाऊया, तिकडे फिरायला जाऊया. म्हणजे आपण पुढचं प्लॅन करून ठेवतो, पण पुढचं प्लॅनिंग करून ठेवल्यानंतर त्या प्लॅनिंग पर्यंत, त्या दिवसापर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या हातामध्ये तुमचं आयुष्य तरी राहिलं पाहिजे. म्हणून ज्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ना, त्या त्याच वेळेला करणं, तिथंच करणं हे खूप गरजेचं आहे. जितकं आपण पुढं ढकलतो तितकं कमी पाठीमागं बॅकअपला आपलं आयुष्य येत असतं आणि मग आयुष्य निसटून गेलं की म्हणतात की अरे हे राहूनच गेलंय माझं. ते केलंच नाहीये. माझी शेवटची इच्छा ही होती, पण मी ती कंप्लीटच केलेली नाहीये. म्हणून ज्या त्या वेळेला ज्या त्या गोष्टी वेळेवरती कंप्लीट करणं खूप महत्वाचं आहे. माणसाला मात्र वेळ निघून गेल्यानंतर, हातातून बऱ्याचशा गोष्टी निसटून गेल्यानंतर शहाणपण येत असतं. पण शहाणपण ज्या त्या वेळेला असणं खूप महत्वाचं आहे. मग छोट्या-छोट्या प्रसंगातून पुढे जा. छोटे-छोटे प्रसंगातून आनंद घ्या. छोटे-छोटे क्षण आहे त्याच्यामध्ये आनंद घेत बसा. नको त्या गोष्टींचा ताण घेत बसलो, तर आयुष्यात आपल्याला असा सेपरेट वेळ आनंद घेण्यासाठी, जीवन जगण्यासाठी कधीच मिळणार नाहीये. तो सेपरेट वेळ आपल्याला कधीच येणार नाहीये. मग हे तुमचं स्किल आहे, की आहे त्या गोष्टींमध्ये आपण केलं पाहिजे. आपण सामान्य व्यक्ती आहे तरी पण या गोष्टी म्हणत असतो. मग विचार करा, की रतन टाटासारखी मोठी व्यक्ती त्यांनी का आपली आवड जोपासली नाही का? जोपासली. कारण त्यांना व्यवस्थित कुठल्या वेळेला कुठली गोष्ट करायची हे माहीत होतं. कारण का? की त्यांच्या मनामध्ये प्रेम, कृतज्ञता, विश्वास, प्रामाणिकपणा आणि स्वतःसाठी आपलेपणा नक्कीच होता. म्हणून रतन टाटांची एक गोष्ट मला खूप आवडते. रतन टाटा एकदा फॉरेनला मोठ्या उद्योगपतीने पार्टी ठेवलेली असते आणि त्या पार्टीमध्ये रतन टाटा जातात. मोठमोठ्या व्यक्ती येतात आणि रतन टाटा एक कॉफीचा मग घेऊन बाजूला उभे राहिलेले असतात. काहीतरी विचार करत खिडकीतून छान बघत राहिलेले असतात आणि त्याच वेळेला वेटर येतो आणि वेटरचा धक्का लागून जी कॉफी असते ती कॉफी त्यांच्या शूज वरती पडते. शूज वरती पडल्यानंतर आजूबाजूची सगळी लोक त्यांच्याकडे पाहायला लागतात, की रतन टाटा कसे रिॲक्ट होतात याच्याकडे पाहायला लागतात. सगळ्यांचं लक्ष रतन टाटांच्याकडे असतं. पण रतन टाटा शांतपणे उभे राहिलेले असतात. पण ज्या वेटरचा धक्का लागलेला असतो ना, तो वेटर मात्र खूप घाबरलेला असतो. कारण जगातली एवढी मोठे उद्योगपती आणि माझ्या छोट्या धक्क्याने त्यांच्या शूज वरती कॉफी पडली. आता काय करायचं? तो घाबरलेला असतो. त्यावेळेला रतन टाटा खुर्चीवरती बसतात, त्या वेटरच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि म्हणतात, "घाबरू नको. चुकीनं पडलेलं आहे. कॉफी तरी पडले, दुसरं काही पडलेलंच नाहीये. अजून खूप शूज आहेत, अजून बराच वेळ आहे. फक्त मला टिश्यू आणून दे." टिश्यू आणून दिल्यानंतर रतन टाटा त्या वेटरला साफ करू देत नाही. स्वतः साफ करतात. छोटीशी कथा आहे. पण या छोट्याशा कथेतून रतन टाटांनी दुसऱ्यांबद्दल असणारा आदर, दुसऱ्यांबद्दल असणारं प्रेम, आपुलकी त्या घटनेतून कळलं आणि साईडचे जे सगळे लोक होती ती लोक रतन टाटांसाठी टाळ्या वाजवतात. कारण एवढा मोठा उद्योगपती आहे, एवढ्या मोठ्या लोकांच्यात आहे, पण कॉफी पडलं तर मन डिस्टर्ब झालेलं नाही, व्यक्ती डिस्टर्ब झालेली नाही. तर पुढची व्यक्ती डिस्टर्ब झालेली असताना त्याला शांत करते आणि कॉफी पुसून टाकते आणि खांद्यावरती हात टाकते आणि म्हणते, शांत राहा, रिलॅक्स राहा. अशा गोष्टी आयुष्यामध्ये बऱ्याच घडत जात असतात. हे उदाहरण देण्याचं कारण एकच आहे, की आपल्या हातामध्ये सुद्धा कॉफीचा मग आहे. कॉफीचा मग म्हणजे आजचा दिवस, आजचा क्षण आपल्या हातामध्ये आहे. जर असं काहीतरी खुट्ट होतं, जर असं इकडं-तिकडं होतं आणि आपलाही तो दिवस, तो वेळ, तो क्षण असाच सांडला जातो. आणि सांडलं की आपण दुसऱ्याला दोष द्यायला लागतो. पण दुसऱ्याला दोष देऊन काही चालत नाही. ते कॉफीचं मग म्हणजे आपलं मन आहे. मग त्या कॉफी मग मध्ये कॉफी असेल तरी पडणार आहे. चहा असेल तरी पडणार आहे. पाणी असेल तरी पडणारच आहे. म्हणजे काय? त्या कॉफीच्या मग प्रमाणे तुमच्या मनात जे विचार असतील, जे गोष्टी असतील, जो स्वभाव असेल
तेच बाहेर रिॲक्ट होणार आहे, तेच पडणार आहे. मग त्या कॉफीच्या मग मध्ये काय ठेवायचं हे आपल्यावरती डिपेंड आहे. आणि ते पडलं तरी त्यावेळेला शांतपणे तो प्रसंग हँडल करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ज्या पद्धतीने आपण रोज छोटे छोटे क्षण, रोज छोटे छोटे दिवस हँडल करतो, त्या पद्धतीनं आपला दिवस हा जात असतो. म्हणून पुढची काही महिने कसं जगणार आहे, मी काय करणार आहे, याचं प्लॅनिंग करण्यापेक्षा आजचा दिवस मी कसा मस्त एन्जॉय करीन, आजच्या दिवसामध्ये मी स्वतःसाठी काय करेन आणि आजच्या दिवसातल्या 24 मिनिटातील किमान 24 तासातील किमान 24 मिनिट तरी माझ्यासाठी वेळ काढेन. कारण आयुष्यात सेपरेट वेळ कधीही मिळणार नाही, सेपरेट दिवस कधीही मिळणार नाही, सेपरेट गोष्टी तुम्हाला मिळणार नाही. आहे त्या गोष्टींमध्ये सगळ्या गोष्टी आपण मॅनेज करत गेलो तर सगळ्या गोष्टी होत असतात. म्हणजे घराचं बांधकाम करत असताना घर बांधल्यानंतर आपण आता असं करत नाही की बेडरूम आपण सेपरेट ठेवूया, म्हणजे इथं हॉल किचन मध्ये गोंधळ असतो, बेडरूम मध्ये शांतता असली पाहिजे, मग घरापासून बाजूला अलगद आपण बेडरूम कधी नाही, त्या घराच्या 4 भिंतीच्या आतमध्ये एका कुठंतरी भागामध्ये बेडरूम असतो. तसंच आपल्या आयुष्यामध्ये आपण ठेवलं पाहिजे. ज्या बेडरूमची जागा आहे ना, तशी स्वतःसाठी थोडीशी जागा, स्वतःसाठी थोडासा वेळ आपण काढून ठेवलो का नाही, मग सगळ्या गोष्टी होत असतात आणि ह्या गोष्टी आपण करणं खूप महत्वाचं आहे. म्हणून आजची गोष्ट उद्यावर ढकलू नका, कारण उद्याचा दिवस कोणी पाहिलाय हे आपल्याला कधीच माहित नसतं. म्हणून आजचा दिवस आजच एन्जॉय करा. धन्यवाद. चला एकदा जोरदार टाळ्या वाजवू आपण अर्चिताताईंसाठी. आणि मी वैयक्तिक खूप टाळ्या वाजवेन, कारण इतकी कृतज्ञतेची भावना असं भरभरून आल्यासारखं होतं. कारण कृतज्ञतेशिवाय आपलं आयुष्य समृद्ध होणार नाही, आणि ही कृतज्ञता आपलं आयुष्य समृद्ध करते. आणि आपल्याकडं काय काय आहे याची जाणीव आज अर्चिताताईंच्या ह्याच्यातून कळाली, की शतायुषी सारखा एवढा सुंदर परिवार, शतायुषी सारखी एवढी गर्दी नसलेली दर्दी माणसं आपल्या आयुष्यात आहेत. ध्येय निश्चिती करायला आपल्याला मदत करतायत. ध्येय निश्चितीकडे, आपल्या ध्येयाकडे जाणारा जो प्रवास आहे तो इतर इकडं तिकडं न भटकता आपण ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करतोय, त्याच्यासाठी दिशादर्शक म्हणून आपल्या आयुष्यात हे शतायुषी परिवार काम करतंय. इथले जे आपले गुरु आहेत, जे मेंटर आहेत, कोचेस आहेत, सगळी प्रत्येक व्यक्ती आपल्याला दिशा दाखवते आपल्या ध्येयाकडे जाण्यासाठी. मनातला विचारांचा पसारा काढायचा आहे. किती किती गोष्टी आपल्याला अर्चिताताईंनी आज सांगितल्यात. आणि खरंच आहे, आपण त्या दृष्टीने जर हे फक्त ऐकून आपलं न सोडता, म्हणजे या कानातून या कानाकडून सोडलं तर त्याचा काहीच आपल्यावर परिणाम होणार नाही. पण यातलं 1% जरी आपल्या आयुष्यात आपण इम्प्लिमेंट दररोज करायचा प्रयत्न केला ना, तर आपलं आयुष्य समृद्ध होऊन जाईल. आणि आपलं जे काही ट्रान्सफॉर्मेशन आहे, मी ट्रान्सफॉर्मेशन म्हणते, आपल्यातला जो बदल आहे, मग तो तुमचं शारीरिक असू दे, मानसिक असू दे, सामाजिक असू दे किंवा आध्यात्मिक असू दे. कारण ह्या चारही दृष्टीने जेव्हा आपण निरोगी असू तेव्हा आपल्याकडे चांगलं आरोग्य असतं. तुम्हाला औषध गोळ्या नाहीयेत म्हणजे तुम्ही निरोगी आहात असं नाही. त्या निरोगी शरीरात तुमचं मन निरोगी पाहिजे. मन निरोगी राहण्यासाठी तुम्ही आध्यात्मिक दृष्ट्या समृद्ध पाहिजे, तुम्ही सामाजिक दृष्ट्या समृद्ध पाहिजे. आणि ते काम इथं शतायुषी परिवारात असं अर्चिताताईंचे असू देत, ही लेक्चर्स सगळे आपल्या आयुष्यात करत असतात. सो थँक्यू परत एकदा. आणि आता जाणार आहोत आपण वेट लॉस मॅरेथॉनकडे. त्या मॅरेथॉनसाठी एकदा जोरदार टाळ्या